दरम्यान एनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवादी फारुक अहमदचं नाव आता समोर आलेलं आहे। पहलगाम हल्ल्यासाठी भूगर्भातील कामगारांचं नेटवर्क कुणी तयार केलं असा सवाल त्या निमित्तानं उपस्थित होतोय। फारुक हा लष्कराचा एक टॉप कमांडर आहे आणि तो पीओके मध्ये लपून बसलेला आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये या दहशतवादाच्या भूगर्भातील कामगारांच्या मदतीनं अनेक दहशतवादी हल्ले करण्यात आलेले आहेत अशी माहिती सध्या समोर येते। एक महत्त्वाची घडामोड एनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवादी फारुक अहमदचं नाव आता समोर आलंय। त्यामुळे लहान मोठ्या अतिरेक्यांना एकत्र आणण्याचं काम कुठेतरी फारुक अहमदच्या माध्यमातून झालेलं तर नाही ना असा एक संशय बळावतोय आणि त्याच अनुषंगाने सध्या तपास सुद्धा सुरू आहे। एक महत्त्वाचं आणि एक मोठं नाव यामध्ये आता समोर आलंय। पहलगाम हल्ल्यासाठी भूगर्भातील कामगारांचं एक नेटवर्क तयार करण्याचं काम या संपूर्ण कटामध्ये झालेलं होतं का या अनुषंगाने सध्या तपास सुरू आहे। त्यामुळे हा फारुक अहमद नेमका कधी हाती लागणार हे सुद्धा पाहायचंय। फारुक हा लष्कराचा एक टॉप कमांडर आहे आणि तो पीओके मध्ये सध्या लपून बसलेला आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये या दहशतवादाच्या भूगर्भातील कामगारांच्या मदतीनं अनेक दहशतवादी हल्ले सुद्धा झालेले होते।